5 याच्यामध्ये सिमेट्रिकल सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन, बरोबर. सिमेट्रिकल सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन याचा फॉर्मॅट कसा असणार आहे बघा, क्वेश्चनचा फॉर्मॅट हा dx अपॉन p प्लस इक्वल टू dy डिवायडेड बाय q प्लस dz डिवायडेड बाय फॉर्मॅट असा असणार आहे. p किंवा काय आपले कॉन्स्टंट कोणते पण ते किती नंबर येऊ शकतो किंवा एक्स वाय झेड येऊ शकतो किंवा नंबर येऊ शकतो, बरोबर. तर आपण जे पी क्यू आर कसं आपण कसं लिहू शकतो, हिअर पी क्यू अँड आर आर फंक्शन ऑफ एक्स वाय झेड, बरोबर. आता याचं सोल्युशन कसं असणार आहे बघा. आता याचे इंडिपेंडंट दोन सोल्युशन असणार, त्याचं एक मेथड ऑफ ग्रुपिंगचं आणि मेथड ऑफ मल्टिप्लायचं. त्याचे दोन आपल्याला दोन एक लागली नाही किंवा एक अप्लाय नाही झाली तर दुसरी अप्लाय करून बघायची, पण दुसरी अप्लाय नाही झाली तर पहिली अप्लाय करून बघायची. आता ते समजून घ्या अगोदर कसे असणार आहे सोल्युशन. याचं सोल्युशन कसं असणार, याच्या दोन मेथड असणार. एक कोणती मेथड ऑफ ग्रुपिंग आणि दुसरी कोणती असणार आहे मेथड ऑफ मल्टिप्लाय, बरोबर. आता वन बाय वन आपण बघूयात. आता मेथड ऑफ ग्रुपिंग मध्ये कसं असणार आहे, dx डिवायडेड बाय p आणि इक्वल टू dy डिवायडेड बाय q. ही केव्हा लागणार, जेव्हा याच्यामध्ये z अब्सेंट असणार. त्याच्यामध्ये इफ z इज अब्सेंट असं असेल तेव्हा जेव्हा z अब्सेंट असेल त्यावेळेस ही आपल्या होणार. और इट कॅन बी आणि दोन नंबर कसं असणार आहे dy डिवायडेड बाय q इक्वल टू dz डिवायडेड बाय r. इथं काय ऑप्शन असणार आहे x इज अब्सेंट, बरोबर. तीन नंबर काय असणार आहे dx डिवायडेड बाय p इक्वल टू dz डिवायडेड बाय, इथं काय ऑप्शन असणार आहे y अब्सेंट, बरोबर. अशा लागणार ग्रुपिंगमध्ये जेव्हा दोन याच्यामध्ये एखादा व्हेरिएबल ॲब्सेंट एक्स आणि झेडचा असेल तर त्याच्यामध्ये वाय ऑप्शन लागणार किंवा वाय किंवा झेड असेल त्याच्यामध्ये एक्स ऑप्शन लागणार, बरोबर. आता मल्टिप्लायचे कसं असणार पी क्यू आर म्हणजे आपण याच्यासाठी काय पुट करू शकतो एल एम एन आणि त्याचा फॉर्म्युला कसा असणार इकडे बघा एल पी प्लस क्यू एम. कंडिशन बघा काय असणार, ज्यावेळेस कंडिशन सॅटिस्फाईड झाली ना तेव्हाच मेथड ऑफ मल्टिप्लायर बरोबर आली होणार. त्याचं हा हे असणार आहे हे ज्यावेळेस कंडिशन आपला हे जेव्हा 0 येईल इक्वल टू 0 तेव्हा ती बरोबर हे होईल की जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच क्वेश्चन बरोबर आहे. आता सोल्युशनचा फॉर्म्युला काय असणार आहे फॉर्म्युला काय असणार एल इंटिग्रल एल डी एक्स प्लस इंटिग्रल एम डी वाय प्लस इंटिग्रल एन झेड इक्वल टू सी, बरोबर. आपण एलिमेंटच्या जागी आपल्याला अशा काहीतरी व्हॅल्यू पुट करावं लागेल की जेणेकरून ती कंडिशन 0 आली पाहिजे. आपण ते एलिमेंटचे काय पुट करू शकतो एल एम एन, जसं की आता आपण एलिमेंट काय पुट करू शकतो किंवा 1 1 पुट करू शकतो किंवा 1 2 3 पुट करू शकतो किंवा एक्स वाय झेड पुट करू शकतो किंवा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर पण पुट करू शकतो आणि अजून काय करू शकतो 1 बाय एक्स 1 बाय झेड 1 बाय झेड आणि असं आपण ह्या कंडिशन आपण पुट करू त्यावेळेस आपली ही कंडिशन 0 आणू शकतो आणि नंतर ह्या पुट करून व्हॅल्यूज. आता क्वेश्चन सॉल्व करूयात. पहिला 1 आय पे आपण dx डिवायडेड बाय वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर इक्वल टू dy एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर म्हणजे आपला सॉल्व इक्वेशन. सो हे आपलं क्वेश्चन आहे आणि झेड एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर, बरोबर. आता आपण पहिले फर्स्ट सोल्युशन काय असणार आहे ग्रुप ऑफ मेथड यूज करू ग्रुपिंग मेथड ऑफ ग्रुपिंग, बरोबर. तर आपण पहिली पेअर घेऊ ह्या दोघांची, बरोबर. ह्या दोघांची पेअर घेऊ dx डिवायडेड बाय वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर इक्वल टू dy एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर, दिसतंय ना बरोबर. आता हे कसं असणार आहे आता आपण याच्यामधून आपल्याला काय सांगितलं याच्यामध्ये झेड नको आहे म्हणजे झेड अब्सेंट पाहिजे. आपण कसं एलिमिनेट करू शकतो झेडला
हा झेड स्क्वेअर आणि हा झेड स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे काय झालं dx डिवायडेड बाय वाय स्क्वेअर dy बाय एक्स स्क्वेअर. म्हणजे आता इथं काय लिहू शकतो आपण, इफ झेड इज ॲबसेंट. बरोबर, म्हणजे काय होणार आहे आता याला क्रॉस मल्टिप्लाय करा, हे काय होणार आहे एक्स स्क्वेअर dx वाय स्क्वेअर इंटू dy. बरोबर, हा कोणता फॉर्मॅट झाला, आपण M2 मध्ये बघत होतो, VS फॉर्मॅट, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म हा झाला, व्हेरिएबल आपण सेपरेट करायचं M2 मध्ये, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आता आपण याचं इंटिग्रेशन, त्याच्यानंतर काय करायचं आपण इंटिग्रेशन घेत असतो. इंटिग्रेशन कसं एक्स स्क्वेअर dx वाय इंटिग्रेशन dy स्क्वेअर dy जाणार आहे. इंटिग्रेशन काय असणार आहे, एक्स आपला याचा फॉर्म्युला इंटिग्रेशन, एक्स स्क्वेअरचा कसा फॉर्म्युला आहे एक्स एन प्लस वन आप डिवायडेड बाय एन प्लस वन, म्हणजे काय होणार आहे एक्स स्क्वेअर एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 इक्वल टू वाय क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस सी. आणि आता आपण याला 3 मल्टिप्लाय करू, म्हणजे सुंदर दिसेल, सुंदर सगळ्याला आवडतं. मल्टिप्लाय बाय 3 काय होणार आहे, मल्टिप्लाय केलं एक्स क्यूब इक्वल टू वाय क्यूब, आणि सी कॉन्स्टंट आहेत, कॉन्स्टंटला मल्टिप्लाय केलं जात नसेल, हे कसं होणार आहे प्लस सी, म्हणजे आपण हे लिहिलं आहे सुंदर दिसूया थोडं, वाय क्यूब मायनस वाय क्यूब इक्वल टू सी. हे झालं आपलं फर्स्ट सोल्युशन. बरोबर, हा झालं फर्स्ट. आता सेकंड कसं असणार आहे, सेकंड बघून तिकडं. डी वाय सेकंड पेअर कशी तयार होणार याची होईल, फर्स्ट याची सेकंड याची, तर सेकंड कशी होणार डी वाय एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर डी झेड एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. बरोबर, आता याच्यात काय पण नको आहे आपल्याला, तर आपल्याला एक्स म्हणजे याच्यात काय एक्स आणि झेड, म्हणजे काय नको आहे एक्स ॲबसेंट पाहिजेत, म्हणजे आपलं एक्स कसं एलिमेंट करतात, हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल, म्हणजे काय होणार आहे डी वाय बाय झेड स्क्वेअर डी झेड बाय वाय स्क्वेअर. म्हणजे काय लिहू शकतो इफ एक्स इज ॲबसेंट. बरोबर, आता याला कसं आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, म्हणजे काय होणार आहे वाय स्क्वेअर डी वाय इक्वल टू झेड स्क्वेअर इंटू डी झेड, आणि आता काय झाला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. बरोबर, आता इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी वाय वाय इक्वल टू इंटिग्रेशन झेड स्क्वेअर डी झेड, म्हणजे काय होणार आहे वाय क्यूब डिवायडेड बाय 3 इक्वल टू झेड क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस सी. बरोबर, सी म्हणजे कॉन्स्टंट, आणि आपण मल्टिप्लाय करू, मग घ्यायच्या सगळं मल्टिप्लाय बाय तिथे काय होणार आहे वाय क्यूब इक्वल टू झेड क्यूब प्लस सी, हे जाणार आहे वाय क्यूब मायनस झेड क्यूब इक्वल टू सी. याला तू म्हणत असेल 3 ने मल्टिप्लाय करायला, 3 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आपण मल्टिप्लाय करू शकत नाही. बरोबर, हे इंटिग्रेशनमध्ये आपण याला नाही मल्टिप्लाय करत, ते काय होणार आहे आपलं काय झालं सोल्युशन, फायनल सोल्युशन झालं. 5 मार्क येतो, 5 मार्क. नंबर 2 आपण खूप IMP बघा IMP हा कसा, याची आता पेअर सोपं आहे, याच्यात इजी फर्स्ट पेअर तर इजीच होणार आहे, म्हणजे काय होणार डी एक्स फर्स्ट स्टेप वाय स्क्वेअर इक्वल टू डी वाय. ऑलरेडी आपल्याला झेड ॲबसेंट दिलेला आहे, म्हणजे या फर्स्ट पेअरमध्ये काय करायचं काम आहे का नाही, म्हणजे काय झेड ॲबसेंट, झेड इज ॲबसेंट, त्या कारण आपण व्हेरिएबल सेपरेबल आपण करू डायरेक्ट एक्स स्क्वेअर डी एक्स इक्वल टू वाय स्क्वेअर डी वाय. हा काय झाला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. बरोबर, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस इक्वल टू इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी वाय. आता इंटिग्रेशन काय होणार आहे एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 इक्वल टू वाय क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस सी, आणि मल्टिप्लाय, आणि आपण हा एलिमेंट करण्यासाठी मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3 जाणार आहे एक्स क्यूब इक्वल टू वाय क्यूब प्लस सी वन. हा काय झाला आपला फर्स्ट सोल्युशन. आता सेकंड सोल्युशन, सेकंड सोल्युशनची पेअर कशी होणार, आता फर्स्ट ही केली आपण, दुसरी ही करूया. बरोबर, काय होणार आहे डी वाय एक्स स्क्वेअर इक्वल टू डी झेड एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर. आपल्याला दुसऱ्यामध्ये काय नाही लागत, दुसऱ्या पेअरमध्ये आपल्याला एक्स ॲबसेंट लागतो. एक्स ॲबसेंट करण्यासाठी आपण काय करू, हा एक आणि हा एक कॅन्सल करूयात, म्हणजे आपलं काय होणार आहे डी वाय डिवायडेड बाय 1 इक्वल टू डी झेड वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर. म्हणजे काय होणार आहे आपलं, हा काय होणार आहे एक्स इज ॲबसेंट. बरोबर, एक्स इज ॲबसेंट, हे काय होणार आहे
व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करतो. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करण्यासाठी आपण कसं करणार आहे, याला कसं लिहू शकतो, वाय स्क्वेअर इंटू डी वाय. आपण 1/z² कसं लिहू शकतो, म्हणजेच कसं लिहू शकतो, z इंटू z रेस्ट टू दी पॉवर -2, बरोबर असं लिहू शकतो. हे काय होणार आहे, z रेस्ट टू दी पॉवर -2 इंटू डी झेड, म्हणजे काय झालं, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. म्हणजे काय होणार, कसं होणार आहे, आता इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी वाय इंटिग्रेशन डी रेस्ट टू याचं इंटिग्रेशन कसं होणार आहे, वाय स्क्वेअर म्हणजे वाय क्यूब डिवायडेड बाय 3 इक्वल टू, हे काय होणार आहे, -1 काय होणार आहे, झेड -2 + 1 डिवायडेड बाय -2 + 1 हे काय होणार आहे, वाय क्यूब डिवायडेड बाय 3 म्हणजे झेड -1 -1 -2 + 1 म्हणजे -1 + c होईल, बरोबर. हे असं होईल. पुढच्या पेजवर येतो, काय होणार आहे, काय होणार आहे, वाय क्यूब डिवायडेड बाय 3 इक्वल टू झेड -1 म्हणजे काय होणार आहे, असंच ठेवू शकतो आपण. हे काय होणार आहे, वाय क्यूब, हा जो मायनस आहे, हा एक मायनस आहे, इकडे आला का प्लस, झेड -1 इक्वल टू सी. आपण कसं लिखतो, वाय क्यूब डिवायडेड बाय क्यूब प्लस 1/z इक्वल टू सी. झालं फायनल सोल्युशन आपलं, बरोबर. क्वेश्चन नंबर 3 IMP. आपण आता बघूनच तुम्हाला थोडं जरा ऑड वाटत असं, नाही सोपं आहे, खूप सोपं आहे, आता खूप सोपं आहे. आपण फर्स्ट पेअर कशी तयार होणार, इथनंच होणार आहे फर्स्ट पेअर, बरोबर, आणि ही दुसरी, बरोबर. फर्स्ट सोल्युशन काय होणार आहे, dx y dy -1, बरोबर. हा काय झाला आपला झेड अपसाईड, बरोबर, झेड अपसाईड. त्यानंतर काय आपण व्हेरिएबल सेपरेबल म्हणजे ते -x dx y dy, हा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आता इंटिग्रेशन -x dx -y इंटू dy. आता इथे इंटिग्रेशन कसं करायचं, -x² डिवायडेड बाय 2 इक्वल टू y² डिवायडेड बाय 2 + c, बरोबर. आता आपण कसं शकतो, मल्टिप्लाय. आता 2 एलिमिनेट करायचं म्हणजे मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय बाय 2 ऑन बोथ साईड, बरोबर. ते कसं होणार, -x² इक्वल टू y² इक्वल टू c1, म्हणजेच काय होणार, वाय, हा जर इकडे नेलात, हा काय होणार आहे, हा वायच्या समोर नेलात म्हणजे काय होणार आहे, प्लस, म्हणजे x² + y² इक्वल टू c1. आपला हा झाला फर्स्ट सोल्युशन. सेकंड सोल्युशन कसं, ते बघा, सेकंड सोल्युशन कसं करतो आपण, सेकंड सोल्युशन काय असणार आहे आपलं, सेकंड सोल्युशन ह्या बिअर सोबत म्हणलं dy -x इक्वल टू dz x आणि काय x² + y², बरोबर. आता तुम्ही म्हणसाल आपण एल कॅन्सल करू शकतो. आता कसं येतं, काय नाही पाहिजे आपल्याला, एक्स नाही पाहिजे, एक्स नाही, हा एक्स कॅन्सल, तरी पण हा एक्स राहतो, हा एक्स, बरोबर, हा एक्स राहतो. तर मग आपण अगोदर काय केलं, x² + y² इक्वल टूची व्हॅल्यू काढलेली. आपण ही व्हॅल्यू याच्या जागी, म्हणजे याच्या एवढ्या जागी आपण c1ची व्हॅल्यू पुट करू शकतो, बरोबर. पण नाही, मग आपण ते पुट करूयात. म्हणजे काय होणार आहे, dy -1 dz e⁻c. पण याची व्हॅल्यू पुट केलं म्हणजे हा काय आपला कॉन्स्टंटची व्हॅल्यू, हा कॉन्स्टंट असला याला काय फरक पडणार आहे का, एक्स असला तर मग एक्स नसला तर, बरोबर. म्हणजे आपण याची व्हॅल्यू पुट करूया, c इक्वल टू, म्हणजे पुट काय करणार आपण, पुट x² + y² इक्वल टू c. म्हणजे ते काय होणार आहे, आपण आता हे करूया. आता डायरेक्ट सेपरेट फॉर्म करायचं काही काम आहे का, नाही. तर डायरेक्ट आपण आता इंटिग्रेशन करूया. काय होणार आहे, इंटिग्रेशन -dy, म्हणजे याचं कसं होणार आहे, 1/चं इंटिग्रेशन करायचं, 1/e काय आपलं कॉन्स्टंट आहे, आपण कॉन्स्टंटला बाहेर येऊ, बरोबर. तर त्याचं इंटिग्रेशन -x इक्वल टू 1/ec. थांबा पुढच्या पेजवर घेऊ. हे कसं होणार आहे, हे कसं इंटिग्रेशन काय होणार आहे, -x इक्वल टू 1/c आणि z, 1x काय होणार आहे, z. आणि आपण इथनं कॉन्स्टंट बाहेर घेतला होता, e⁻c म्हणजेच काय आपला कॉन्स्टंट आहे, काय होणार -x e⁻c z c1, बरोबर. हे काय होणार आहे, हा मग डिफरन्शिएट इथे इंटिग्रेट होतं y सोबत, हे काय होईल, एक्स नाही होणार, वाय होईल,
बरोबर. वाय झाला म्हणजे काय होणार आहे, आपलं सोल्युशन काय होणार आहे, वाय प्लस ई रेस्ट टू द मायनस सी इंटू झेड प्लस इक्वल टू प्लस सी वन. बरोबर. आपण वाय याच्या समोर नाही, ते काय होणार असं होणार सेकंड सोल्युशन, वाय वन ई रेस्ट टू वन सी झेड प्लस सी वन. बरोबर. बा आता स्टेप नंबर वन. स्टेप नंबर वनचं सोल्युशन. आता ग्रुपिंग लागते का, हां ग्रुपिंग लागते पहिल्या ह्याच्यात डी एक्स डिवायडेड बाय वाय. आपल्याला ऑलरेडी झेड ऑप्शन मिळाला आहे, झेड इज ऑप्शन. आता व्हेरिएबल सेपरेबल करूया, म्हणजे काय होणार, मायनस एक्स डी एक्स इक्वल टू वाय वाय इंटू डी वाय. म्हणजे काय होणार आहे, इथं काय व्हेरिएबल सेपरेबल फ्रॉम. बरोबर. आपण इंटिग्रेशन देत असतो, एक्स बाहेर गेला, एक्स डी एक्स वाय डी वाय. हे काय होणार आहे, मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इक्वल टू वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सी वन. बरोबर. हे होणार आहे 2 ने मल्टिप्लाय करून, मल्टिप्लाय बाय 2 ऑन बोथ साइड. बरोबर. म्हणजे काय होणार आहे, मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस सी वन. म्हणजे काय होणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस सी वन, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस सी वन. बरोबर की नाही. किंवा आपण बरोबरच्या जागी आपण मल्टिप्लाय साईननं पण मल्टिप्लाय करू शकतो. आपण मल्टिप्लाय साईन बोथ साईड कशाने मल्टिप्लाय केलं, वाय मायनस साईननं मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस सी वन. होणार आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू सी वन. बरोबर. हा झाला. त्यानंतर स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 2 मध्ये आता ग्रुपिंग मेथड लागणार नाही. कशी लागणार नाही, आता समजा आपण वाय जर हा कॅन्सल करायचा ठरला तर इथं पण एक्स नाही की इथनं एक्स कॉमन घेऊ शकतो आणि एक्स काटू शकतो, तर नाही, इथं ग्रुपिंग मेथड लागणार. इथं काय आपल्याला बोला असं मल्टिप्लायर मेथड. आपण मल्टिप्लायरच्या मेथडनं सोल्युशन घेऊया. मेथड मल्टिप्लायर मेथड मल्टिप्लायर मेथड. बरोबर. मल्टिप्लायर मेथड काय असणार आपलं, पी इक्वल टू काय, पी काय म्हणजे वाय, क्यू काय मायनस एक्स, आर काय 2x मायनस 3y. बरोबर. बरोबर. त्यानंतर आपलं काय, याला काय करतो आपण शकतो, एल लिहू शकतो, एम याला काय लिहू शकतो, एन. आता आपली कंडिशन काय, कंडिशन आपली काय, कंडिशन काय, एल पी इक्वल टू क्यू एम प्लस आर एन इक्वल टू 0. आता आपण काय करूया बघूया. आता व्हॅल्यू पुट करूयात आपण याच्या पीच्या व्हॅल्यू, पी इंटू, आता पीच्या व्हॅल्यू इथं मला हे करूया, हे सांगणार एल इंटू पी काय आपला वाय प्लस एम इंटू क्यूची व्हॅल्यू काय मायनस एक्स प्लस एन इंटू आरची व्हॅल्यू काय 2x मायनस 3y. बरोबर. इक्वल टू 0. बरोबर. आता हे इकडे सॉल्व करूया आपण. हे काय होणार आहे, एल वाय मायनस एम एक्स प्लस 2nx मायनस 3ny इक्वल टू 0. आता असे रेशो पुट करायचे की जेणेकरून हे सगळं 0 झाले. अशा व्हॅल्यू पुट करायचे जेणेकरून हे 0 झालं पाहिजे. आपण आता एलिमेंटच्या अशा व्हॅल्यू पुट करूया, LMNच्या अशा व्हॅल्यू पुट करायचे की जे करून ही सगळी कंडिशन 0 पाहिजे. आपण पुट करूया 3 2 1. आता आपण एलच्या जागी 3 पुट करायचा, एलच्या जागी 3 पुट केल्यावर काय होणार आहे, एलच्या जागी 3y काय होणार आहे 3y इंटू एमच्या जागी 2x प्लस 3 प्लस 2 यांची काय आपली 1 म्हणजे 1x मायनस 3 यांची काय 1 काय होणार, काय होणार 3y मायनस 2x प्लस 2x मायनस 3y इक्वल टू 0. हा कॅन्सल, हा कॅन्सल. म्हणजे आपली कंडिशन RHS इक्वल टू LHS म्हणजे काय आपलं 0 इक्वल टू 0. बरोबर. कंडिशन सॅटिस्फाईड. बरोबर. आता नंतर काय करायचं असतं आपलं, सोल्युशन कसं राहतं, सोल्युशनचा फॉर्म्युला काय, एल आपला फॉर्म्युला एल इंटू डी एक्स प्लस एम डी वाय प्लस इंटिग्रेशन एन डी झेड इक्वल टू सी. आपला एल काय पुट केला आपण 3 2 1 म्हणजे काय ना 3dx प्लस 2dy प्लस 1z इक्वल टू सी. म्हणजे हे काय होणार आहे, याचं इंटिग्रेशन घेतलं 3x प्लस 2x प्लस 1x हे काय होणार आहे y प्लस z इक्वल टू सी. काय झालं
तर आपलं फायनल आन्सर इज काय म्हणून इक्वेशन 1 and 2 रिप्रेझेंट द सोल्युशन ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. आता समजा आपलं इक्वेशन नंबर 1 कोणतं होतं, इक्वेशन नंबर कोणतं होतं 1 आणि इक्वेशन नंबर हे झालं 2. आपलं काय होणार, आपण काय लिहू शकतो याला, इक्वेशन नंबर 1 and 2 given together represent solution of given differential इक्वेशन. बरोबर, असं लिहायचं फायनल आन्सर, असं असेल. बरोबर, असं असेल ना, सर्कलमध्ये दिलेलं असेल किंवा असं असेल वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर किंवा झेड स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं डिनोमिनेटरला अशा व्हॅल्यू असल्या की समजायचं सायकलिक फॉर्ममध्ये असेल तर समजायचं की ग्रुपिंग ऑफ मल्टिप्लायर नसं हे मेथड ऑफ मल्टिप्लायर नसं झाला. आता आपण फर्स्ट सोल्युशन बघूया. फर्स्ट सोल्युशन मल्टिप्लायर मेथड. बरोबर, मल्टिप्लायर मेथड. आता आपण पी काय आपला वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर, त्यानंतर क्यू काय झेड स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आपला हे काय आर काय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हे काय होणार आहे म्हणजे आपलं काय एल एम एन. आपण आपलं कंडिशन काय कंडिशन एल एम एन एन हे काय आपलं कंडिशन काय एल पी एम क्यू प्लस एन आर इक्वल टू 0. आपण आता पीच्या व्हॅल्यू पुट करूया, पी क्यूच्या आरच्या व्हॅल्यू पुट करूया. ते काय होणार एल वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर प्लस एम झेड स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस एन इंटू आर स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल टू 0. बरोबर, आता आपण हे करूया. आता आपण डायरेक्ट हे करूया मल्टिप्लाय करूया एल वायचा स्क्वेअर इंटू एल झेडचा स्क्वेअर प्लस एम झेडचा स्क्वेअर मायनस एम एक्सचा स्क्वेअर प्लस एन एक्स स्क्वेअर मायनस एन वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आता अशा व्हॅल्यू पुट करायच्यात एल एम एनच्या, जेणेकरून ते हे सगळं 0 काय झालं पाहिजे. आपण अशा व्हॅल्यू पुट करून त्या कोणत्या पुट करू शकतो आपण 1 1 1. एल एम एनच्या व्हॅल्यू काय 1 1 म्हणजे काय होणार आहे एलच्या जागी 1 व्हॅल्यू करायची, एमच्या जागी 1 पुट करायची, एनच्या जागी 1 पुट करायची. बरोबर दिसतंय ना. हां, आता काय होणार आहे वाय स्क्वेअर मायनस झेड एलची व्हॅल्यू काय झेड स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आता वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कॅन्सल, मायनस झेड वाय स्क्वेअर प्लस झेड वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर कॅन्सल, मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे काय झालं 0 इक्वल टू 0. आर एच एस इक्वल टू एल एच एस. बरोबर, हे झालं. त्यानंतर काय आता आपलं सोल्युशन कसं राहतं एल डी एक्स प्लस एम वाय प्लस एम डी झेड इक्वल टू सी. ते काय होणार एल 1 डी एक्स प्लस एम 1 डी वाय 1 डी झेड इक्वल टू हे काय होणार सी 1. हे काय होणार एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू सी 1. आपलं झालं फर्स्ट सोल्युशन. तर सेकंड सोल्युशन, इथं पण सेकंड सोल्युशन मल्टिप्लायर मेथड मल्टिप्लायर दिसतंय ना तिकडे कोपऱ्यात, एवढं दिसणार पुन्हा. त्यानंतर आपलं पी काय सेकंडमध्ये काय असणार आहे, सेकंडमध्ये पी काय असणार आहे आपला. तर आपण काय करू शकतो, आता सेकंडमध्ये आपण सेम आता पी काय वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर. फर्स्ट सोल्युशन आलं, सेकंड सोल्युशन करणं क्यू इक्वल टू झेड स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस आर इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. बरोबर, त्याच्यानंतर आता एल एम एन आपली कंडिशन काय एल पी इक्वल टू एम क्यू इक्वल टू एन आर इक्वल टू 0. बरोबर, आता त्याच्यानंतर आपण आता व्हॅल्यू पुट करू एल इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर, प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस इंटू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आता एलिमेंटच्या आपण काय घेतलं अगोदर 1 1. आता अशा डबल दुसऱ्या अशा व्हॅल्यू घ्यायच्या जेणेकरून ती कंडिशन 0 आली पाहिजे. आपण आता काय करू एलिमेंटच्या अशा व्हॅल्यू घेऊ एल एम एनच्या अशा व्हॅल्यू घेऊ की जेणेकरून जवळ कंडिशन 0 झाला. आपण एलिमेंटच्या अशा व्हेरिएबल घेऊ एक्स फॉर्ममध्ये घेऊ, काय घेऊ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर. बरोबर, आता असं पुट करून बघूया म्हणजे एक्स स्क्वेअर इथं काय एलच्या जागी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. बरोबर,
त्यानंतर काय होणार आहे एक्स स्क्वेअर प्लस हे काय होणार आहे डबल इथे आहे ना झेड आहे मित्रांनो झेड स्क्वेअर प्लस एमचे काय वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर एन काय आपला झेड स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर झेड आता मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर वाय स्क्वेअर बरोबर इक्वल टू 0. आता हे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर कोण आहे आता डबल प्लस एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर काय आपला हां कॅन्सल हा कॅन्सल हा आणि एक हा आणि हा कॅन्सल झाला आणि हा कॅन्सल झाला म्हणजे आपलं काय 0 RHS इक्वल टू LHS बरोबर आपलं सोल्युशन काय राहतं त्याच्यानंतर सोल्युशन आपलं एल डी एक्स प्लस एम डी वाय प्लस इंटिग्रेशन एन डी झेड इक्वल टू सी तर आपलं एलचे काय झालं एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस एम काय वाय स्क्वेअर डी वाय प्लस इंटिग्रेशन एन्स काय आपलं एन्स काय झेड स्क्वेअर डी झेड इक्वल टू सी हे काय होणार आहे एक्स क्यूब डिवायडेड बाय क्यूब प्लस वाय क्यूब डिवायडेड बाय क्यूब प्लस झेड क्यूब डिवायडेड बाय क्यूब इक्वल टू C1 आपण मल्टिप्लाय क्यूब न करू 3 ने करू मल्टिप्लाय बाय 3 हे काय होणार मग एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब इक्वल टू C1 झालं सेकंड सोल्युशन हा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 म्हणजे काय इथं काय लिहू शकतो आपण इक्वेशन नंबर असं बघितलं इक्वेशन आता इथं काय लिहू शकतो इक्वेशन नंबर 1 and 2 together represent solution of the differential equation काय आपला एक होमवर्क आहे आपण ते एलिमेंट काय पुट करणार पहिलं त्यामध्ये एलिमेंट पुट करणार आहोत 2 3 आणि सेकंड याच्यात पुट करा एक्स वाय झेड सोल्युशन होमवर्क